बाबासाहेबांना केळीच्या पानावर जेवणार आहे? अरे आम्हाला केळीच्या पानावर जेवलेलं चालणार आहे. मुंबईमध्ये आपल्याला केळीच्या पानावर कोणी जेवायला दिलंय का? ठेव. आणि खरं तर केळीच्या पानावर जेवायला आवडणारच आहे आम्हाला. तुम्हाला? हो मलाही आवडलं. मग झालं, चला. जेवण उत्कृष्ट झालेलं आहे. अशी डाळ मी कधीच खाल्लेली नाही. बाबासाहेब हे असं जेवण जर का रोज मिळणार असेल ना तर इथं कायमचं स्थायिक व्हायला काही हरकत नाहीये. मुंबईपेक्षा इथल्या भाताला फार वेगळीच चव आहे बाबा. मला असं वाटतं कोकणातल्या भाताला भयंकर घमघमाट असतो. आमची परिस्थिती चांगली असती ना चांगला नारळी भात करून खायला घातला असता. मला गोड चालत नाही, मला डायबिटीज आहे. काय आई? डाय काय चेष्टा करतोस रे माझी. बाबासाहेबांना तिथल्या अन्न पदार्थांची इत्तमभूत माहिती आहे. माणसाची मन सुद्धा काय सांभाळताय. झालं? अभिमान वाटला तुमचा. हो, माणसात माणूस होऊन तुम्ही मिसळता हे कसं शक्य होतं तुम्हाला? त्याचं मला आश्चर्य वाटतंय. आपल्या पोटाला जेवढं अन्न लागतं त्यासाठी हा सगळा विश्वाचा पसार आहे. आणि एवढं अन्न सुद्धा आपल्या या सखाला, या शेतकऱ्यांना मिळून येण्यासाठी त्यांनी इतकं मोताद व्हावं. मुलांना त्रास देणाऱ्या या कृतीचा मी मुळासकट नायनाट करतो का नाही ते बघा.